हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेतच असाल. मी काजल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 30 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत. उंची आहे 12.5, 1 इंच एक्स्ट्रा 13.5ला मार्किंग करून घेऊ. शोल्डर घेणार आहोत आपण 5.25 इंच. सरळ रेष आखून घ्या. त्यानंतर मुंडा आहे 5.5 इंच. इकडच्या साईडने एकदा 5.25 चेक करून घ्या, म्हणजे वाकडी रेष जाणार नाही. आता आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे आपली 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 आणि 2 इंच आपल्याला पुढे स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण लगेचच इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घेऊ 1.5 इंचावर आणि सरळ रेष ओढून घेऊ. आपलं कंबर आहे 26 इंच, त्याचा चौथा भाग येतो 6.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच स्टिचिंग मार्जिन आणि ही रेष सरळ ओढून घ्या. आता मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला आपण जी रेष ड्रॉ केली आहे त्याच्या थोडंसं खालच्या बाजूने आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे. तर मुंड्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला, तो येतो 2.25. तिथे एक रेष ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला आणि हा मुंड्याचा आकार जो आपण देत आहोत तो त्या रेषेपासून थोडा आतल्या साईडने घेऊन पूर्ण करून घ्यायचा आहे. तर आता आपलं इथं ड्रॉ करून झालेलं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर समोरच्या पार्टची कटिंग करताना आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही रेष आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मागचा पार्ट हा जसा ते तसा ठेवून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने हुकलूक पट्टीसाठी 0.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे. आता आपण समोरच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे मार्किंग करून घेऊ. समोरच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावर द्यायचा असतो, त्यामुळे 1 इंचावर मार्क करून घेऊ आणि मुंड्याचा मध्य काढून घ्यायचा आहे 2.25 इंच आणि समोरच्या मुंड्याचा आकार देताना आपण मुंड्याचा मध्य काढून घेतला आहे, त्याच्या आतमधून आपल्याला आकार द्यायचा आहे. तर ते झाल्यानंतर आता आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, हुकलूक पट्टीचा 0.5 इंच सोडून आपल्याला हे मापे टाकायचे आहेत. तर गळारुंदी मी घेतली आहे 2.25 इंच. गळा मी घेणार आहे 5.25 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा 6.25 इंचावर मार्क करून घ्या. खालून मी गळारुंदी घेणार आहे 2.5 इंच आणि ह्या दोन्ही रेषा सरळ आखून घ्या. त्यानंतर आपण टक्स पॉईंट देणार आहोत तो 9.5 हे उंचीनुसार असतं. खालून आपण घेणार आहोत 3.5 इंच. वरच्या साईडने आपण टक्स देणार आहोत 3 इंचावर आणि हे दोन्ही पॉईंट जॉईंट. तर प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपण इथे टक्स घेणार आहोत 1.5 इंच आणि वरच्या साईडने पण 1.5 इंच घेणार आहोत आणि रेष ओढून घ्यायची आहे. आणि हा प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला देण्यासाठी जो आपला पुढचा मुंडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि खालच्या साईडने असा क्रॉसमध्ये
तो आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर आपण जो 1.5 इंच घेतला आहे ते इकडे आपल्याला वाढून घ्यायचं आहे. तर मी त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेते, 2 इंच, आणि वरच्या साईडने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि ही रेष सरळ ओढून घ्यायची आहे. इथे आपल्याला गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता हे आपलं पूर्ण ड्रॉ करून झालेलं आहे. आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण जे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेतलं होतं ते आपल्याला फक्त टक्स पुरतंच ठेवायचं आहे आणि बाकीचं ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर इथं मुंडा कटिंग करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पुढचा मुंडा कटिंग करायचा आहे, मागचा मुंडा नाही. ते लक्षात राहत नसेल तर तिथं चुकीची खूण तुम्ही करून ठेवू शकता. बाहीची कटिंग करताना आपल्याला इथं अस्तरचा कपडा 4 फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद बाजूकडनं मापं टाकायला सुरुवात करायची आहे. तर बाही लांबी आहे 13 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि रेष सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे. खालच्या साईडने छातीचा आपला चौथा भाग टाकायचा आहे 7.5 इंच आणि अर्धा इंच त्याच्यात एक्स्ट्रा घ्यायचं आहे 8 इंच. वरच्या साईडने आपल्याला 3 इंचावर मार्क करायचं आहे. इकडच्या साईडने आपल्याला 1 इंच आणि जिथे 3 इंच घेतला आहे तिथून 1.5 इंच करायचं आहे आणि आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. तर तो वरचा आकार आपण देत आहोत तो मागच्या मुंड्याचा आहे आणि जो खालचा आहे तो पुढच्या मुंड्याचा आहे. आता आपल्या खालच्या साईडने दंडघेर टाकायचा आहे. दंडघेर आहे 10, त्याचं निम्म होतं 5 इंच आणि पुढे स्टिचिंग मार्जिन 2 इंच आणि हे दोन्ही पॉईंट असे आपल्याला आखून घ्यायचे आहेत आणि आता कटिंग करून घ्यायची आहे. तर कटिंग करताना लक्षात ठेवा आपल्याला मागचा मुंडाच पहिले कटिंग करून घ्यायचा आहे, खालचा मुंड्यातून कट करायला नाही तर. आणि मग अशी बाही ओपन करून मग आपल्याला हा पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. चला तर मग आपल्या इथं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.